मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपलं एके ऑनलाईन अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण विज्ञान या विषयातील जीवशास्त्र या घटकावर महत्त्वाचे असे 50 प्रश्न पाहणार आहोत। तर हे जे काही प्रश्न मित्रांनो यापूर्वी आयोगाने विचारले बरेचसे प्रश्न रिपीट होतात, तुम्हाला या प्रश्नाचा नक्कीच फायदा होईल। व्हिडिओ पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा। तर चला पाहूया प्रश्न क्रमांक 1। बंडल ऑफ हिग्सचे जाळे खाली पर्याय दिलेत आपल्याला। MPSC 2016चा प्रश्न आहे। बंडल ऑफ हिग्स म्हणजेच काय, तर फक्त हृदयातील जवनिका व्हेंट्रिकलमध्ये पसरलेल्या स्नायू तंतूचे असते, ह्यालाच आपण काय बंडल ऑफ हिग्स असं म्हणतो। 1 नंबर जे काय आन्सर आहे पर्याय 3 क्रमांक बरोबर आहे। पुढचा प्रश्न आहे, युरियाचे वहन कोण करतं? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 जीवद्रव्य प्लस रक्त, प्लाझ्मा प्लस ब्लड। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते? तर जिराफ या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते, ध्यानात घ्यायचे। 2014चा प्रश्न आहे। अनियत तापी कोल्ड ब्लडेड प्राण्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? असिस्टंट 14चा प्रश्न आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो शरीराचे तापमान बाहेरच्या तापमानानुसार बदलत असते, करेक्ट आन्सर आहे। 3 नंबरचा आन्सर करेक्ट आहे। पुढचा प्रश्न आहे, सामान्य लाल रक्तपेशीचा आकार कसा असतो? तर तो द्विअंतर्वर्क किंवा बायकॉन्केव या प्रकारचा असतो। असिस्टंट 14चा प्रश्न आहे। देणार 3 नंबरचं जे काही ऑप्शन आहे ते करेक्ट आहे। पुढचा प्रश्न आहे 6 नंबरचा, पुढील 2 विधानापैकी कोणते विधान योग्य आहे? STI 15चा प्रश्न आहे। मासे या प्रवर्गात प्रकाशाचे ज्ञानेंद्रिय सर्वात कमी विकसित असतात। मासे या प्राणी वर्गात प्रकाशाचे ज्ञानेंद्रिय सर्वात कमी विकसित असतात। ब मध्ये दिले सर्पामध्ये 4 कप्पी हृदय नसते। 6 नंबरचा प्रश्न आहे, पाहू शकता मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला विधान योग्य विचारलेले आहे। याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता जे काही 2 नंबरचं जे काही ऑप्शन आहे सर्पामध्ये 4 कप्पी हृदय नसते, योग्य विधान आहे, बरोबर आहे। पुढचा प्रश्न आहे 7 नंबरचा प्रश्न आहे, पुढील पैकी कोणते विधान योग्य आहे? STI 2015चा प्रश्न आहे। पांढऱ्या रक्तपेशी अस्थिमध्यात बनतात। पांढऱ्या पेशी किंवा WBC जीवाणूंना म्हणजेच बॅक्टेरियांना संपवतात। तर या प्रश्नाचं उत्तर दोन्ही पण योग्य आहे। 3 नंबरचं जे काही ऑप्शन आहे ते करेक्ट आहे। पुढचा प्रश्न आहे 8 नंबरचा प्रश्न आहे, पाहू शकताय मानवी शरीरात जवळजवळ 1.5 किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात। STI 2013चा प्रश्न आहे। या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो एकूण मानवी शरीरामध्ये 97,000 किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात, एक करेक्ट आन्सर आहे। मित्रांनो हा प्रश्न बराच वेळ रिपीट झालेले ध्यानात घ्यायचे। हे पाहिलं STI 13 आणि STI 12 लगेच पुढच्याच वर्षी प्रश्न विचारला आहे। तर हे जे काही बरेचसे प्रश्न रिपीट होतात, या प्रश्नाचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल। तुम्ही पाहू शकता मानवी शरीरात जवळजवळ किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात, परत रिपीट झालेले प्रश्न आहे। या प्रश्नाचं उत्तर काय येणार? 97,000। दहा नंबरचा प्रश्न आहे, तुम्ही पाहू शकताय डॅश रक्त गोठण्याची क्रिया सुरुवात करण्याचे कार्य करतात। तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? रक्तपट्टिका आणि ब्लड प्लेटलेट्स। उच्च ताणासारखा हायपरटेन्शन आजार टाळण्यासाठी क्षारांच्या सामान्य सेवनाचे प्रमाण किती असावे? ते प्रतिदिन 5 ग्रॅम असायला पाहिजे। STI 2011चा प्रश्न आहे। पुढचा प्रश्न आहे, तुरटी डॅश साठी वापरतात। STI 2011चा प्रश्न आहे। तर तुम्हाला माहितीच असते तुरटी रक्तप्रवाह थांबण्यासाठी वापरतात। 2 नंबर जे काय ऑप्शन आहे करेक्ट आन्सर आहे।
पुढचा प्रश्न आहे 13 नंबरचा, पाहू शकताय. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे 13 नंबरचा प्रश्न आहे, तुम्ही पाहू शकताय. तृणभक्षकांच्या तुलनेत मांसभक्षकामध्ये खाली पर्याय दिले. दात अंकुचीदार असतात, दात आखूड असतात. वरील दोन विधानापैकी कोणते विधान योग्य आहे, असा प्रश्न विचारलेला आहे. तर मित्रांनो, दोन्ही पण विधान बरोबर आहे. तुम्ही पाहू शकताय. दात अंकुचीदार असतात तृणभक्षकामध्ये, बरोबर आहे. आणि आतडे आखूड असतात. 2016चा प्रश्न MPSCने विचारलेला आहे, ध्यानात घ्यायचे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे 14 नंबरचा प्रश्न आहे. पचन संस्थेमध्ये मुख ते गुरुद्वार या मार्गामध्ये pH मध्ये काय बदल होतात, पाहू शकता तुम्ही. तर यामध्ये आम्ल ते अल्कली अशा प्रकारचा बदल होतो. 3 नंबरचा जे काय आन्सर आहे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे. डॅश ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्रवते. STI 2013चा प्रश्न आहे. तर यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्रवते. 2 नंबरचा आन्सर करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे 15 नंबरचा प्रश्न आहे. ब्रोनस ग्रंथी डॅशमध्ये आढळतात. सामायिक गट ब 2018चा. तर जे काय ब्रोनस ग्रंथी ते पक्वाशयाच्या सबम्युकोसामध्ये आढळतात. 1 नंबरचा जे काय आन्सर आहे ते करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे रिपीट झालेला मित्रांनो. आत्ताचा प्रश्न आलता, शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती, तर ते यकृत. 1 नंबरचं जे काय आन्सर आहे करेक्ट आहे. STI 2012चा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे 16 नंबरचा प्रश्न आहे. मानव पालेभाज्यातील सेल्युलोज पचवू शकत नाही कारण डॅश हे विकार त्याच्या जठरात नसते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो सेल्युलोज हे विकार मानवाच्या जठरात नसते, त्याच्यामुळं मानव पालेभाज्यातील सेल्युलोज पचवू शकत नाही. करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे. पित्त हे डॅश अवयवात तयार होते, तर यकृतामध्ये तयार होते. 3 नंबरचं जे काय आन्सर आहे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न पाहू शकता मित्रांनो. प्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी श्वसनाद्वारे किती हवा शोषण केले जाते, STI 2017चा प्रश्न आहे. तर मित्रांनो, मनुष्याला दररोज सरासरी श्वसनाद्वारे 15 ते 20 किलो हवा मनुष्य शोषण करत असतो, हे ध्यानात घ्यायचे. 2 नंबरचा जे काय आन्सर आहे ते करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे. ऑक्सिजनामध्ये ऑक्सिजन कोणती मुख्य भूमिका बजावतो, तो इलेक्ट्रॉनग्राही असतो. 2 नंबरचा आन्सर करेक्ट आहे. ऑक्सिजन शोषणाच्या शेवटी काय तयार होते, तर CO2 + H2O तयार होतो, ध्यानात घ्यायचे. 4 नंबरचं जे काय आन्सर आहे ते करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे. एका मिनिटात मूत्रपिंडातून किती रक्त वाहते, तर ते 1 लिटर रक्त वाहते. MPSC 2016चा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे. पर्याय दिलेत. गर्द पिवळे मूत्र, मॅलेन्युरिया, रंगहीन मूत्र, निर्जलीकरण, रक्तरंग मूत्र, इमॅच्युरिया. तर याचं 3 नंबरचं काय आन्सर आहे करेक्ट आहे. पुढीलपैकी कोणते क्षार शरीरातील आम्लारी ॲसिड बेस संतुलन राखते, तर ते सोडियम आहे. सामान्यतः किडनीमधून खालीलपैकी कशाचे गाळण होत नाही, तर ते साखरेचे गाळण होत नाही. MPSC 13चा प्रश्न आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे 5 नंबरचा प्रश्न आहे. मूत्रपिंडाद्वारे होणाऱ्या उत्सर्जन प्रक्रियेतील विविध क्रियांचा क्रम खालीलप्रमाणे असतो.
ऑप्शन दिले आपल्याला, पाहू शकताय. त्याच्यामध्ये पर्याय दिलेत आपल्याला गाळणे, पुनःशोषण, स्रावणे आणि उत्सर्जन. त्याच्यामध्ये पाहू शकता फिल्ट्रेशन, रिअब्सॉर्प्शन, सिक्रेशन अँड एक्सट्रेशन. 1 नंबरचं जे काही आन्सर आहे मित्रांनो करेक्ट आहे. हे जो काही क्रम आहे तो ध्यानात ठेवायचा. हा सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळ रिपीट झालेला आहे, ध्यानात घ्यायचे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ नाहीत? ऑप्शन दिले अमोनिया, क्रिएटिन, युरिया, क्रिएटिनाइन. त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता फक्त क्रिएटिन हे टाकाऊ पदार्थ नाही आहे, याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, वृषणे साधारणतः कधी अंडकोशामध्ये उतरतात? तर ते जन्माच्या वेळेस उतरतात. 2 नंबरचा आन्सर करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे जीवाणूमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धत कोणती आहे? तर ती द्विविखंडन, बायनरी फिजन, करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे स्पायरोगायराचे प्रजनन खालीलपैकी डॅश पद्धतीने होते? STI 2011चा प्रश्न आहे. ऑप्शन दिले शाखीय, 2 लैंगिक, 3 शाखीय आणि लैंगिक, 4 दिले शाखीय नाही किंवा लैंगिक नाही. 4 नंबरचं जे काही आन्सर आहे ते करेक्ट आहे याचं. पुढचा प्रश्न आहे 4 नंबरचा खालीलपैकी शुक्राणू निर्मितीच्या प्रक्रियेचा घटनाक्रम लावायचा आहे सामायिक पूर्व. याच्यामध्ये दिले ऑप्शन दिले आपल्याला 1 नंबरमध्ये स्पर्माटोगोनिया, स्पर्मॅटोसाइड, स्पर्मॅटिड आणि स्पर्म. हा क्रम लक्षात ठेवायचा मित्रांनो. 1 नंबरचे जे काही आन्सर आहे ते करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, क्षार नियंत्रण मानवी शरीरातील महत्त्वाची कार्य अड्रिनल ग्रंथीकडून केले जाते, त्या कोठे विसवल्या जातात? ऑप्शन दिले मूत्रपिंडामध्ये, मूत्रपिंडावर, मूत्रपिंडाच्या विरुद्ध बाजूस किंवा दोन्ही मूत्रपिंडामध्ये. तर त्या मूत्रपिंडावर असतात. 2 नंबरचं जे काही आन्सर आहे ते करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे 4 वर्ष वयाच्या मुलाच्या अँटेरियर पिट्युटरी एका अपघातात गंभीर हानी पोहोचली होती, तरी तो तग धरून जिवंत राहिला, त्याला काय होऊ शकते? तर थायरॉईड कमी प्रमाणात स्रवण्यात होईल, स्पर्मॅटोजेनेसिस उत्तेजित होणार नाही, मुलांच्या उंचीची वाढ खुंटीत होईल. तर 3 नंबरचं जे काय आन्सर आहे ते करेक्ट आहे. पुढचा प्रश्न खालील संप्रेरकापैकी कोणती विसंगत आहे? ग्लुकोकार्टिकाइड, प्रोजेस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन आणि इन्सुलिन. इन्सुलिन हे काय विसंगत आहे. पुढचा प्रश्न आहे नैसर्गिक प्रसूतीसाठी लागणारे संप्रेरक कोणते? तर ते ऑक्सिटोसिन आहे. पुढचा प्रश्न आहे मानवी गलगंड गायट्री डॅश डॅश यांच्याशी संबंधित आहे. ऑप्शन दिले अन्नातील आयोडीनची कमतरता, आउटडोर ग्रंथीचे जास्त वेगाने कार्य होणे आणि रक्तामधील आयोडीनचे अति वेगाने शोषण होणे. तर वरीलपैकी सर्व पर्याय बरोबर आहेत मित्रांनो. 4 नंबरचा आन्सर करेक्ट आहे. पुढचा प्रश्न पाहू शकता खालीलपैकी कोणते संप्रेरक पिट्युटरी ग्रंथीचे आहेत? TSH, STH, HCG आणि ADH. पुढचा प्रश्न आहे मानवी शरीरात सर्वात लांब पेशी कोणती आहे? तर ती चेतापेशी आहे. पुढचा प्रश्न आहे अंडे पाण्यामध्ये ठेवले असता फुगते, पण जर ते मिठाच्या पाण्यात ठेवले तर त्याचे अंकुचन होते, हे खालीलपैकी कुठल्या गुणधर्मामुळे होते?
असिस्टंट 2013चा प्रश्न आहे. तर मित्रांनो तो ते परासरण या गुणधर्म होते. 1 नंबरचं जे काय आन्सर आहे त्याला करेक्ट आहे. ऑस्मोसिसमुळे त्याची काय होते ती प्रक्रिया होते.